नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी अशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। हा शॉर्ट व्हिडिओ वेगळाच तुम्हाला दिसत असेल तर काय आहे या पातेल्यामध्ये आणि एवढ्या मस्त चुलीवर काय होत आहे, तर होत आहे आपलं ऑनेस्ट हर्बल ऑइल तयार। तर हे बघा, याप्रमाणे मी माझ्या हाताने ऑइल तयार करत असते। ऑइलला आता उकळी येते आणि हे जे आपलं आहे त्याच्यामध्ये 21 हर्ब्स आहेत, सगळे जे आपल्या केसासाठी महत्त्वाचे असतात ते शिकाकाई, रिठा, आवळापासून ते जटामासी, रतनजोत जे काही आहे, परत काही क्रिस्टल्स आहेत, असं सगळं मिळून याच्यामध्ये उकळलं जात आहे असं, आणि मग त्याचं तेल तयार होतं। तर मी अशी हातांना तेल तयार करत असते आणि नंतर मग अजून ते मुरणार बरेच दिवस आणि मग ते तुमच्यापर्यंत पोहोचत असतं। त्याचप्रमाणे कांदा, कोरफड, हे जटामासी आणि रतनजोत हे सगळं वेगळ्या वेगळ्या तेलात भिजायला घातलं असतं। हे आता वेगळ्या तेलात शिजवून घेणार मी आणि मग त्याच्यामध्ये ओतणार। तर असे एकूण कढीपत्ता आहे अजून ह्याच्यामध्ये आणि एक 4-5 लवंगा। तर एवढं स्वच्छ घरात तेल तयार केलेलं असतं। आजकाल तुम्हाला एवढे कष्ट घेऊन तेल तयार करताना कोणी दिसणार नाही। आपण आपले कष्ट त्याच्यात घालून मग तुमच्यापर्यंत तेल येत असतं। त्यामुळे मी सांगत असते की 1000% केस तुमचे 3 दिवसात गळायचे कमी होतील। तर या गाठोड्यामध्ये आहेत सगळे मसाले, पण आतून उकळी आली की मग आपण त्याला थोडंसं प्रेस करायचं, म्हणजे त्याच्यात जे काही अजून अर्क राहिलेले असतील ते निघून जातात। आणि मग याच्यानंतर ते तेल 21 दिवस मुरत ठेवावं लागतं आणि नंतर बॉटल भरून तुमच्यापर्यंत येतं। बरं, याच्यामध्ये नुसतं खोबरेल तेल नाही आहे, तर बदाम तेल आहे, व्हीट तेल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं क्रेस्टॉल ऑइल आहे। ते म्हणजे आपल्या केसांची वाढ करतं। त्याचप्रमाणे बदाम तेल आहे की आपल्या केसाला थोडंसं व्हिटॅमिन ए सुद्धा मिळावं, ई सुद्धा मिळावं। व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूलची मोठी बाटली, म्हणजे एक ह्याच्यामध्ये पावशेर तेल व्हिटॅमिन ईचं सुद्धा आहे। तर असे 4-5 प्रकारची तेलं आणि 21 हर्ब्स सगळे असं मिळून हे तेल तयार होतं आणि मस्तपैकी ते एकदम जुन्या पद्धतीनं चुलीवर शिजवलं जातं। त्यामुळे एकदम मंद आचेवर ते चारी बाजूनी शिजत आहे। तर बघा, आपल्याला जास्तीत जास्त रिस्पॉन्स द्या अशा आपल्या छान छान तेलाला। चला, टाटा, बाय बाय। तर इथं वेगळ्या प्रकारे शिजत आहे कढीपत्ता, कोरफड, कांदा आणि कडुलिंबाचा पाला, की जरी कुणाच्या डॅन्ड्रफ असेल, काही असेल तरी, आणि घरातले 1-4 लिंब होती त्याच्या साली, असं सगळं ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे। त्यामुळं कोंडा व्हायची सुद्धा शक्यता नाही, असेल तरी निघून जाईल। या प्रकारचं हे तेल माझं चाललेलं आहे। त्याचप्रकारे इथं आहे रतनजोत। रतनजोत म्हणजे आपण ज्याचा एकदम मस्तकाला शांती, थंडावा जे देतं ते, की आपण नवरत्न तेल आणतो त्यामध्ये सगळ्यात मोठा ह्याचाच भाग असतो, का तर ह्याचा रंग लाल असतो। हे मी वर्जन कोकोनट ऑइलमध्ये भिजायला घातलंय, ह्याला मी शिजवणार नाहीये। सगळं तेल गार झाल्यावर मग मी हे त्याच्यामध्ये ओतणार आहे, म्हणजे त्याचा कलर कायम राहील, कलर वेगळा होणार नाही। तर या पद्धतीनं आपण तेल करत असतो। तर ह्याचं मस्तपैकी हे सगळं आतलं शिजल्यावर मग हे पण बंद करणार आहे आणि ते तेल सुद्धा आपलं उकळतंय, मस्तपैकी सगळे मसाले सोडतंय। तर शेवटी एवढ्या सगळ्या परिश्रमानंतर हे सुंदर असं तेल बनून तुमच्या समोर येतं। ऑनेस्ट ऑनियन हेअर ऑइल किंवा हार्बर ऑइल, काही आपण ह्याला म्हणू शकता। तर या प्रकारे हे तेल तुमच्यापाशी मी विक्रीला घेऊन येत असते। यामध्ये हे 100 ml तेल आहे आणि 100 ml शॅम्पू। या प्रकारचं अगदी कमी रेटमध्ये एवढं सुंदर तेल तुम्हाला मिळत असतं। तर चला, आज वरती दिलेल्या नंबरवर बुकिंग करा आणि बघा आपले केस आणि आपलं केसाचं सौंदर्य शॅम्पूनं आणि तेलानं कसं खुलतंय ते।